rules to assign oxidation number. एखाद्या कंपाउंड मध्ये एखाद्या पर्टिक्युलर एलिमेंटला ऑक्सिडेशन नंबर कसा असाइन करायचा त्यासाठी काय रूल्स आहेत. एकदम सोपे रूल्स आहेत, नीट लक्षात ठेवले की तुम्हाला कळणार. पहिला रूल, एनी एलिमेंट इन इट्स एलिमेंटल कंडिशन किंवा प्युअर फॉर्म विल हॅव ऑक्सिडेशन नंबर साठी मी आता ON लिहिणार, एवढा मोठा वर्ड नाही लिहिणार. ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू 0. म्हणजे इफ हायड्रोजन एक्झिस्ट ॲज H2 फॉर्म, क्लोरीन एक्झिस्ट ॲज Cl2 फॉर्म, oxygen is present in O2 form, copper is present in Cu form, sodium is present in Na form, sulfur is present in Sat form, phosphorus is present in P4 form. त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये जर असतील किंवा कॅल्शियम इज प्रेझेंट इन Ca फॉर्म, मॅग्नेशियम इज प्रेझेंट इन Mg फॉर्म, कुठलंही मेटल त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये असेल, कुठलंही नॉन मेटल त्याच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये असेल, then they will have oxidation number 0. So in elemental condition or in their pure form or in the free state we can say, फ्री स्टेट मध्ये ना कुठे कंबायनिंग झालेलं नाही, कुठे कंबाईन झालेलं नाही कोणाबरोबर. हा हायड्रोजन कंबाईन झालाय पण हायड्रोजन बरोबरच कंबाईन झालाय, Cl2 Cl बरोबरच कंबाईन झालाय. सो इन अनकंबाईन स्टेट और एलिमेंटल कंडिशन आपण असं म्हणू शकतो, अनकंबाईन स्टेट पण म्हणू शकतो त्याला. So any element in its uncombined state or pure form or free state or in their elemental form will have 0 oxidation number. हा सर्वात इम्पॉर्टंट रूल आहे. सेकंड रूल काय आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनोएटॉमिक आयन. मोनोएटॉमिक आयन म्हणजे काय, त्या आयन मध्ये फक्त एकच ॲटम असेल, equal to its charge on ion. म्हणजे समजा Na प्लस असेल, प्लस फॉर्म असेल, त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती, +1. किंवा Cl मायनस फॉर्म मध्ये असेल, Cl चा -1. Cu2 प्लस फॉर्म मध्ये असेल तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती, +2. किंवा S2 मायनस फॉर्म मध्ये असेल तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती, तर -2. O2 मायनस असेल तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर नेहमी -2 असणार, कारण जसा त्याचा चार्ज आहे तसा त्याचा ऑक्सिडेशन नंबर असणार. सो मोनो ॲटॉमिक आयन मध्ये त्याचा ऑक्सिडेशन नंबर तेवढा असतो. आता ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिजनचा, काही काही एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर एकदम स्पेशल आहे. ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन, कारण ऑक्सिजन हे इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. In normal oxides, oxidation number of oxygen is equal to -2. पेरॉक्साइड मध्ये त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो -1. इथून एक्झाम्पल H2O2 मध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज -1. Na2O2 सोडियम पेरॉक्साइड, हायड्रोजन पेरॉक्साइड मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -1. आणि ओनली NOF2 ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती, +2. फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियडिक टेबल. ऑक्सिजन त्याच्या खालचं इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. सो फ्लोरीन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे ते राईट साईडला असणार आहे आणि त्याचा ऑक्सिडेशन नंबर ऑलवेज निगेटिव्ह असणार. मग जर ऑक्सिजन त्याच्याबरोबर कंपाऊंड फॉर्म करत असेल तर ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर पॉझिटिव्हच असणार आणि तो किती आहे, तर +2. नॉर्मल सगळ्या ऑक्साईड मध्ये त्याचा -2, पेरॉक्साइड मध्ये -1 आणि OF2 मध्ये +2. म्हणजे एकच ऑक्सिजन पण कंपाऊंड बदललं की त्याचा ऑक्सिडेशन नंबर बदलला. हे झालं ऑक्सिजनचं. आता हायड्रोजन. ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इन नॉर्मल कंपाउंड्स, नॉर्मल जी कंपाउंड्स आहेत हायड्रोजनची त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू +1. ही नॉर्मल कंपाउंड कुठली,
वॉटर आहे, किंवा अजून आणखीन कुठला H2O2 मध्ये पण हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर +1च आहे. सगळी कंपाऊंड जिकडे हायड्रोजन लेफ्ट साईडला असतो. पण मेटल हायड्राइड मध्ये -1 ऑक्सिडेशन नंबर आहे. एक्झाम्पल NaH. ह्या सगळ्यामध्ये ऑक्सिडेशन नंबर इज -1. आता ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन and other halogens. Fluorine's oxidation number without any exception always -1. Fluorine's without any exception always -1 because fluorine is the most electronegative element in the periodic table. फक्त तो F2 फॉर्म मध्ये असेल तर त्याचा 0 ऑक्सिडेशन नंबर, कारण तो प्युअर फॉर्म मध्ये किंवा एलिमेंटल कंडिशन मध्ये किंवा अनकंबाईन स्टेट मध्ये. पण जिथे जिथे फ्लोरीन कंबाईन स्टेट मध्ये आहे तिथे ऑलवेज त्याचा ऑक्सिडेशन नंबर -1 असणार. अदर हॅलोजन्सचं काय मग? अदर हॅलोजन्स दे आर हॅव्हिंग -1, +1, +3, +5 or +7. -1 is common. They exist as positive oxidation number also, but they are rare in only few compounds. आता 6th one. Sum of oxidation number of neutral molecule is 0. Sum of oxidation number of all elements in neutral molecule म्हणजे without any charge is 0. Example KMNO4 हे जर समजा कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगते मग तुम्ही स्वतः फाइंड आउट करू शकाल. K चा ऑक्सिडेशन आहे +1, मॅंगनीजचा आहे +7, एव्हरी ऑक्सिजनचा -2. याची सम कशी आता 0 होणार? देअरफॉर K एकच आहे सो +1, Mn एकच आहे सो +7, पण 4 ऑक्सिजन आहेत देअरफॉर 4 × -2. प्रत्येक ऑक्सिजनचा -2 असे 4. देअरफॉर +1 + 1 + 7 किती येणार? +8 + 4 × -2 is -8 is equal to 0. So sum will be equal to 0. So sum of oxidation number of all the elements in a neutral molecule is 0. पण सगळेच काय न्यूट्रल मॉलिक्यूल असतील असं नाही ना, मग आयन पण असू शकतात. सो आयन असतील तर सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल एलिमेंट्स in iron is equal to charge on the iron. त्याचं पण आपण एक्झाम्पल बघूया. समजा आहे Cr2O7 -2 डायक्रोमेट आयन आहे, तर ह्याच्यामध्ये क्रोमियमचा किती असतो ऑक्सिडेशन नंबर? +6 आणि ऑक्सिजनचा असतो -2. नॉर्मल कंपाऊंड आहे ना, त्याच्यामुळे ऑक्सिजनचा -2. मग ह्यांची सम इक्वल टू चार्ज कशी होणार बघा. क्रोमियम हे +6 वाले 2 क्रोमियम, सो +6 × 2, पण 2 क्रोमियम किंवा 2 × +6 असं आपण म्हणू शकतो. +7 × -2 म्हणजे +6 × 2 is equal to +12, +7 × -2 is equal to -14, +12 - 14 is equal to -2. So -2 and this charge -2 are equal. Sum of oxidation number of all the elements and the charge is equal. Therefore sum of oxidation number of all the elements in an iron is equal to charge on the iron. -2 चार्ज आहे आणि इकडे सम पण ऑक्सिडेशन नंबरची -2 आहे. इन एनी रॅडिकल पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ऑक्सिडेशन नंबर collectively
इक्वल टू चार्ज. तर कलेक्टिव्हली इक्वल टू चार्ज म्हणजे काय? समजा सल्फेट रॅडिकल असेल, SO4 2- असं रॅडिकल असेल, तर त्याचा कलेक्टिव्हली ऑक्सिडेशन नंबर आपण -2 घ्यायचा. किंवा CO3 2- असं असेल तर कलेक्टिव्हली अख्ख्या रॅडिकलचा ऑक्सिडेशन नंबर -2 घ्यायचा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का, सल्फर, ऑक्सिजन, कार्बन यांचे ऑक्सिडेशन नंबर चेंज होत नसतील, इफ दे आर नॉट ऍक्टिव्हली टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन, मग त्यांचे कलेक्टिव्हली आपण ऑक्सिडेशन नंबर घेऊ शकतो. किंवा OH- असेल तर त्याचा कलेक्टिव्हली ऑक्सिडेशन नंबर -1 घ्यायचा. जर त्यांच्यातल्या एलिमेंट्सचे ऑक्सिडेशन नंबर चेंज होत असतील तर आपण असं घेऊ शकत नाही. पण जर ऑक्सिडेशन नंबर चेंज होत नसतील तर आपण त्यांना टुगेदर वी कॅन कन्सिडर देम ॲज ए रॅडिकल अँड त्यांचा ऑक्सिडेशन नंबर कलेक्टिव्हली आपण घेऊ शकतो. किंवा NH4+ असं असेल तर त्याचा +1 ऑक्सिडेशन नंबर आपण घेऊ शकतो. ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर, इफ more than one atom of that element is present in different oxidation number. एका मोलेक्युल मध्ये सल्फरचे 2 किंवा 3 किंवा 4 ॲटम्स आहेत, पण त्या सल्फरच्या 2 किंवा 4 ॲटम मध्ये प्रत्येकाचा ऑक्सिडेशन नंबर काहीतरी वेगळा आहे. मग त्यांच्यासाठी आपल्याला ॲव्हरेज ऑक्सिडेशन नंबर घ्यायला लागतो. नंतर ऑक्सिडेशन नंबर ऑफ ग्रुप 1 एलिमेंट्स इज इक्वल टू +1, ग्रुप 2 एलिमेंट्स इज इक्वल टू +2. हे रूल मध्ये नाहीये, पण प्रॅक्टिकली आपल्याला हे फॉलो करावं लागतं, म्हणून सांगते की ऑक्सिडेशन नंबर ऑफ ग्रुप 1 एलिमेंट म्हणजे अल्कली मेटल्स इज +1, ग्रुप 2 एलिमेंट्स म्हणजे अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्ट्रॉन्शियम वगैरे, बेरिलियम, या सगळ्यांचा +2 ऑक्सिडेशन नंबर. बेरियम त्याचा ऑक्सिडेशन नंबर, किंवा सोडियम, पोटॅशियम, सीझियम, फ्रान्झियम यांचा ऑक्सिडेशन नंबर +1. ते सगळे अल्कली मेटल्स. अल्कलाइन अर्थ मेटल्सचे सगळे +2. ऑक्सिडेशन नंबर मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह, मे बी फ्रॅक्शन, मे बी 0.